बातमी पुण्यामधून। हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। हडपसरमधील रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब ठेवणारा अटकेत आहे। पुणे पोलिसांनी नागपूरमधून आरोपीला अटक केली आहे। कालपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर छडा लागलेला आहे। हडपसरमध्ये या बॉम्ब ठेवल्याप्रकरणी खळबळ निर्माण झालेली होती आणि हा नराधम आता पोलिसांच्या ताब्यात आहे। पुणे पोलीस लवकरच या प्रकरणी अधिकृत माहिती देणार आहेत। हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। हडपसरमधील रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला होता आणि हाच आरोपी आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। पुणे पोलिसांनी नागपूरमधून आरोपीला अटक केलेली आहे। कालपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेचा अखेर छडा लागलेला आहे आणि ह्या आरोपीला अटक करण्यामध्ये आता पोलिसांना यश आलेलं आहे। पुणे पोलिसांनी या आरोपीला नागपूरमधून अटक केलेली आहे। हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपी आता अटकेत आहे। पुणे पोलिसांनी ही अटक केलेली आहे। बॉम्ब ठेवल्यानंतर पुण्यामध्ये खळबळ निर्माण झालेली होती। रुग्णालयामध्ये यानंतर कसून तपासणी देखील करण्यात आलेली होती आणि अखेर हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हडपसरमधील एका रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली, तपास सुरू केला आणि त्यानंतर आता आरोपीला पकडण्यामध्ये यश आले। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी हडपसरमधून जोडले गेलेले आहेत। बालाजी, कालपासून ह्या सगळ्या प्रकरणाला वेगवेगळे वळण येत होते आणि पोलिसांनी अखेर सविस्तर तपास करून आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। काय सविस्तर अपडेट आहेत? नक्कीच हडपसर परिसरामध्ये हे बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने भीतीचं वातावरण होतं। पोलिसांकडून 48 तासापासून जो आहे तो शोध सुरू करण्यात आलेला होता। एटीएस सुद्धा होती, मात्र या सगळ्यामध्ये पोलिसांना आता एक आरोपी अटक केलेला आहे। अकोला रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी अटक केलेला आहे। काल रात्री उशिरा जे आहे ते पुणे पोलिसांनी मांजरी परिसरामध्ये मोठी छापेमारी केलेली होती, झाडाझडती घेतली होती। त्यातून हा राठोड नावाचा आरोपी जो आहे तो सापडलेला आहे आणि त्याला आता पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलंय। थोड्याच वेळात पोलीस त्याला पुण्यात घेऊन येतील आणि सविस्तर अशी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली सगळी माहिती देणार आहेत। मात्र हे नेमकं का केलं आणि अशा पद्धतीने त्याने केलेल्या कृत्यामुळे भीतीचं वातावरण, इतक्या यंत्रणा कामाला लागल्या, त्या सगळ्याची चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडून सुरू आहे। अशोक राठोड नावाचा जो हा आरोपी आहे तो आरोपी मांजरी परिसरातच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आता नेमकं या पुढे हा नेमका प्रकार का केला याची सगळी माहिती जी आहे ती तपासातून पुढे येईल। मात्र पोलिसांना अखेर 48 तासात यश आलंय असं म्हणावं लागेल। अगदी तपासांती नेमकं हे का प्रकरण करण्यात आलेलं आहे हे आपल्याला समोर येणार आहे। धन्यवाद बालाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।